हे बघा काय झालंय, हॅरियर तर गेली खाली. असं कसं चालवतोय मित्रांनो? पहिला पाऊस. हो हो बघितलं तुम्ही, लाइटनिंग बघितली. पहिला पाऊस तुम्हाला दाखवलाय या सीझनचा. आणि आता विजिबिलिटी पण ना थोडी कमी होत चालली आहे, फॉग आलाय. टाकलाय ब्रह्मगिरी हिल्स व्ह्यू पॉइंट. बघूया तिकडे काय आहे. तर आहे ना गाडी इकडे पार्क केली एकदम दाबून बाजूला. आणि आता आहे ना इथे एक ट्रेल आहे मित्रांनो, ते बघा. असं वाटतंय की जणू काही पाऊस पडणार आहे. तर मित्रांनो ही एक ट्रेल मिळाली आहे की नाही, जबरदस्त. असे स्पॉट्स दाखवतो ना मी तुम्हाला की कधी बघितले नसणार तुम्ही. हे बघा काय जबरदस्त आहे यार, काय जबरदस्त आहे. तर इथे बघूया काय आहे. पूर्ण सिटी दिसते यार तुम्हाला. ते बघा पूर्ण माधेकेरी सिटी. येस. तर ना आता असं वाटतंय की पाऊस पडणार आहे आणि जोराची हवा सुटली आहे. बघा ढग बघा तुम्ही, आहे की नाही बेस्ट. मित्रांनो इतकी हवा सुटली ना, केस एकदम उडत आहेत. आणि तुम्ही बघू शकता असं काही आहे की नाही बेस्ट. हा स्पॉट तुम्ही जरूर या इकडे. आणि असं वाटतंय की मला फर्स्ट मान्सून मिळणार आहे. महाराष्ट्रवाले हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांना डेडिकेटेड आहे. इतकं ऊन आहे आपल्या महाराष्ट्रात, पण इकडे येऊन आहे ना मस्त वाटतंय. तर ते बघा मित्रांनो, समोर पाऊस सुरू झालाय वाटतं. आणि इकडे पण थोडं हलकी फुलकी बुंदाबांदी होते. हवेचा आवाज येत असेल तर माफ करा, खूपच हवा सुटली आहे. बघा गवत बघा, बघितलं किती हवा सुटली आहे. आणि मजा येते यार, मजा येते. तर आहे ना खूप जोराची हवा सुटली आहे. ते झाड बघा. आणि आता जस्ट 2 ते 3 मिनटं इकडे आणि परत रिटर्न जाऊ. काय मजा येते. तिचा चेहरा बघा. आहे की नाही जबरदस्त. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पहिला पाऊस तुम्हाला दाखवलाय या सीझनचा. मित्रांनो असं काही दिसतंय आणि ते पूर्ण सिटी आहे. पाऊस तिथून आला आणि हे बघा आता पाऊस जोरात पडणार आहे. तर त्याआधी पाऊस पडायच्या आधी आमची अशी हे की आम्ही जाऊया परत आता गाडीकडे. पाऊस जोरात आलाय आणि आम्ही परत रिटर्न जातोय. मजा आली. आता आहे ना मस्त गरम गरम कॉफी प्यायचं मन होतं. हे बघा एक शेवटचं तुम्हाला दाखवतो मी. चला आपल्या गाडीकडे जाऊया परत. ते बघा मित्रांनो रस्त्यावर काय पडलंय, असे फ्लावर्स पडले आहेत आणि ते सगळे बघायला जात आहेत. आता पाऊस चालू झालाय आणि आम्ही पळतोय ना, गाडीत आलोय आणि बाहेर खूपच पाऊस पडतोय, खूपच पाऊस. मित्रांनो पहिला पाऊस अनुभवायला मिळतो आहे. तुम्हाला पण मिळतो आहे की नाही अनुभवायला या व्हिडिओच्या माध्यमातून. वाव, हे बघा. वाव यार वाव, आहे की नाही जबरदस्त. या सीझन मध्ये फर्स्ट टाइम रेन मध्ये ड्राईव्ह चालू आपण करतो आहे. होपफुली तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा या व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा. या इतकी मजा येते, इतकी तुम्हाला मी मजा देतोय. वाव यार वाव, असं आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी होणार. वाव वाव वाव, माझ्याकडे तर शब्दच नाहीयेत. मनाली तुला कसं वाटतंय? वाव, मी एक्सपेक्ट नव्हतं केलं. जस्ट बिफोर सम मिनिट्स सन दिसत होता आणि वर पीक वरती आलो आणि एकदम पाऊस सुरू झाला. वाव. आता मला माहिती नाही ते रेकॉर्डिंग किती क्लिअर आहे किती अनक्लिअर आहे. मी ट्राय केलं, माझं बेस्ट ट्राय केलं की सगळं रेकॉर्ड करावं. आणि वाव यार, आता हा रस्ता कुठे जातो मला माहिती नाही, बट बघूया कुठेतरी. मला ड्राईव्ह करायचं आहे यार, रेनी सीझन मध्ये या ड्राईव्ह करायचं इतकं मस्त वाटतंय. आता मी व्यक्त नाही करू शकत आहे माझी खुशी. वाव,
आणि आता विजिबिलिटी पण ना थोडी कमी होत चालली आहे, फॉग आलाय. तर आता हे सगळे नजारे दाखवायसाठी मी कॅमेरा माउंट केलाय विंडशील्ड माउंटवर, कार विंडशील्ड माउंटवर, आणि मी तुम्हाला दाखवतोय की मी काय बघतोय. तर इथून ना युटर्न मारतो आता, बिकॉज इथून एंड ऑफ द रोड आहे. खूप गल्ली गोळा एक्सप्लोर केला, आता एंड ऑफ द रोड. इतकी खुशी झाली आहे ना, इतका मी खुश आहे ना. रेनी सीझन जो आहे ना तो माझा फेवरेट सीझन आहे, आणि मी महाराष्ट्रामध्ये असा आतुरतेने वाट बघत होतो त्या गरमीमध्ये की पाऊस कधी पडेल, पाऊस कधी पडेल. आज पाऊस पडतोय आणि मी इतका हॅपी आहे ना, इतका खुश आहे ना यार. बघा ना, अजून जोरात पाऊस पडतोय. पुढे विजिबिलिटी कमी झाली आहे, हे हिल स्टेशन असल्यामुळे ढगं खाली आली आहेत आणि फॉग वाढलेला आहे. असं वाटतं लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, वाई, पाचगणी, माथेरानमध्ये मी आलेलो आहे. वाव. तिथे हे पूर्ण मादेखेरी सिटी आहे आणि आपण आता खाली जात आहोत. आणि आता लाइटनिंग पण मी एक बघितली. कुठे आलोय बघा, आणि असा पाऊस सुरू झालाय. ओ भाई, ओ भाई, अरे पान पडलं. फक्त एकच आहे, इकडे आहे ना झाडं वडं पडायला नाही पाहिजे बस. माझी मजा आहे ना ती सजामध्ये कधी बदलेल माहिती नाही. पण हे जे दृश्य आहेत ना, हे सगळे दृश्य मी कॅप्चर करून तुम्हाला दाखवतो आहे आणि खूपच मजा येते, खूपच मजा. अरे यार, कुठे आलोय, कुठल्या स्वर्गात आलोय. वाव यार. हो हो, बघितलं तुम्ही लाइटनिंग बघितली. वाव, जबरदस्त यार, जबरदस्त. ते बघा, आम्ही इथे कुठे थांबलेलो आधी आणि त्या तो पॉइंट बघायला गेलेलो, आणि आता परत खाली जातोय तो पॉइंट बघून. म्हणजे जी ट्रिप आहे ना. हो हो, हे बघा, हे बघा. वाव. In 500 meters, continue straight past Kodagu District Consumer Disputes Redressal Commission, Consumer. आणि फॉग येणं चालू झालेला आहे. बेस्ट आहे, बेस्ट. अचानक काय झालं वेदरला काय माहिती. थँक्यू, थँक्यू सूर्यदेवता, थँक्यू इंद्रदेवता, थँक्यू कृष्ण. लाइटनिंग होते आहे. हाच एक इश्यू आहे या रोडचा. इथे आहे ना रोड्स आहे ना अरुंद आहेत, तर त्यामुळे थोडस इश्यू होतो. बघायला मिळालं की नाही तुम्हाला रेनी सीझन, फर्स्ट रेनी सीझन. वाव या. एक खतरनाक वाली लाइटनिंग झाली. म्हणाली खाली बघ, ते फॉग आहे. दिसतंय. मला वाटलं ते वेपरायझेशन आहे. आणि इथे ना मस्त हे आलंय, आता ढग खाली आलेत. आणि आता जोरात कॅमेरा बंद होता, त्याच नेमकी तेव्हाच कॅमेरा बंद होता जेव्हा मोठी लाइटनिंग झाली, मोठं गडगडाहट झालं. हे लाईफ मध्ये ना मी मित्रांनो कधी विसरू शकणार नाही, हे जे मी आता बघतोय ना. आणि होपफुली मी तुम्हाला पण सगळं हे कैद केलं, तुमच्यासाठी पण हे सगळं कैद केलं. थँक्यू, थँक्यू. वाव. चालूच राहतो. आणि इथे तर टू व्हीलर वर पण फिरतायत लोक मस्त पैकी एकदम. अरे म्हणजे वेगळंच वेदरच वेगळं झालं, पूर्ण लँडस्केपच बदललंय जे पाऊस आला ना. रुक जा ओ स्विफ्ट वाले.
आता कोण येते यार? अरे यार बस आली. इथून घे मध्ये इथे कुठेतरी आता लावतो लेफ्टला. भाई तुझा लवकर. Someone is coming. नाही आता नाही, आता थांब. हा तर मी जातो. ठीक आहे. तर मित्रांनो बघितलं इथे जर तुम्ही स्वतःची गाडी आणत असाल ना तर थोडस तुम्हाला गाडीचा प्रॉपर जजमेंट पाहिजे. आणि पुढे बघा पावसामुळे इतकी गर्दी झालेली आहे, इतकं ट्रॅफिक झालेलं आहे माडिकेरीमध्ये. हा एकदम आणि लोकांची एकदम धावपळ उडाली आहे. आता इथून आपल्याला जायचंय सरळ. पण आहे ना खूप मोठं ट्रॅफिक जाम झालंय इथे. आता इथून कधी निघतो बघूया, कसं निघतो, कधी निघतो. आता ना मित्रांनो मी डायरेक्ट हॉटेलचं डेस्टिनेशन टाकलं. हॉटेल इथून 2 किलोमीटरवर आहे, जे कव्हर करायला ऍक्च्युली लागायला पाहिजे 5 मिनिटं. बट ट्रॅफिकमुळे काही सांगू शकत नाही, 15 मिनिटं लागू शकतात, अर्धा तास सुद्धा लागू शकतात. बरंच ट्रॅफिक आहे आणि मध्ये पण लोक येत आहेत, तर त्यामुळे थोडासा इश्यू होतो आहे. तर अजून ना ट्रॅफिक मध्येच अटकलोय. बट असं वाटतंय की असं गरमागरम भजी, तिखट हिरवी चटणी, वडे, थंडी वाढली आहे, पाहिजे होते, मजा आली असते यार. कोणीतरी मला गरम गरम चहा द्या, अद्रकवाला चहा द्या यार. आता घरी नाही होत. तर आता 15 मिनिटं झालेली आहेत या ट्रॅफिक मध्ये असंच उभा आहे आणि इंजिन वगैरे सगळं ऑफ केलं, फक्त एक लाईट चालू आहे आणि मजा येते, अशी थंडी वाजते ना. आणि आता पावसाचा जो वेग आहे ना तो खूप जास्त झालाय, जोरदार पाऊस पडतोय. तर आजचा दिवस आम्ही इथे संपवतोय. आता कळाला की अजून कुठे फिरू नाही शकत, जिथे जाऊ तिथे ट्रॅफिक असणार. सो मस्त घरी जाऊन त्या बाल्कनीमध्ये रेस्ट करू, चहा पिऊ, कॉफी पिऊ, बघूया तिथे काय मिळतं. माझं लक्ष अजून समोर आहे, बिकॉज समोरची गाडी पुढे झाली तर मग फटाफट इंजिन ऑन करून जावं लागेल ना. हे बघा काय झालंय, हॅरियर तर गेली खाली. असं कसं चालवतोय ओ भाई. हे बघा त्या ट्रॅफिक मधून बाहेर आलो, गाडी इथे पार्क केली आहे आणि हे बघा काय आहे की नाही बेस्ट. तर इकडे आहे ना कॉफी प्यायला थांबलोय आम्ही. इकडे कॉफी पिऊ आणि मग नंतर पुढे जाऊ. तर असं काही वेदर झालेलं आहे आणि खूप मजा येते. हॉटेलमध्ये आम्ही सकाळी आलेलो, आता परत जातोय इथे कॉफी प्यायला. सो आता मी गरम कांदा भजी ऑर्डर केली आहे. पाऊस आला आणि ऑनियन पकोडा नाही खाल्ला तर काय खाल्लं.